मदन एक ऑटो चालक होता आणि त्याच्यावरच त्याच्या घराची उपजीविका अवलंबून होती. एके दिवशी तो ऑटो घेऊन कुठेतरी जात असताना अचानक ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं आणि म्हणाले, तू वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं आहेस, तुला दंड भरावा लागेल. मदनने आश्चर्याने विचारलं की मी कोणता नियम तोडला आहे. पोलिसांनी उत्तर दिलं, एकतर दंड भरा, नाही तर आमच्या सोबत ठाण्यात चला. पोलीस ठाण्याचं नाव ऐकताच मदनला आशेचा किरण दिसला. तो म्हणाला, मला काहीच हरकत नाही, मला ठाण्यातच घेऊन चला. त्याची पत्नी कविता 2 दिवसांपूर्वीच त्या ठाण्यात इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती. मदनने कविताला शिकवण्यासाठी आणि तिला इन्स्पेक्टर बनवण्यासाठी ऑटो चालवत अपार मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याला खात्री होती की कविता त्याची मदत करेल आणि पोलिसांना विचारेल की त्याने नक्की कोणता नियम मोडला आहे. ठाण्यात पोहोचल्यावर मदनला एका खुर्चीवर बसवलं गेलं. त्याच वेळी इन्स्पेक्टर कविता फोनवर कोणाला तरी रागाने झापत होती. माझ्या नावाचा गैरफायदा घेऊ नका, मी मेहनतीने हे पद मिळवलं आहे, पुन्हा माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका. हे बोलून ती बाहेर आली आणि शिपायाला विचारलं, याला का पकडले? शिपायाने उत्तर दिलं, याने वाहतूक नियम तोडले आहे आणि दंड भरण्यासही नकार दिला आहे. मदन कविताकडे आशेने पाहू लागला, पण कविता कठोर आवाजात म्हणाली, जर याने दंड भरला नाही तर याची ऑटो जप्त करा आणि याला इथून हाकलून लावा. हे ऐकून मदन आश्चर्यचकित झाला. ज्या ऑटोमधून कमावून त्याने कविताला शिकवलं आणि तिला इन्स्पेक्टर बनवलं, तीच आज त्याची रोजीरोटी हिसकावून घेत होती. कविताने हवालदाराला आदेश दिला, याला इथून बाहेर काढा आणि याची ऑटो जप्त करा. जर याला त्याची ऑटो हवी असेल तर उद्या कोर्टात येऊन सोडवून घ्यावी. मदनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो निराश होऊन जड पावलांनी तिथून घरी निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या म्हाताऱ्या आईला सगळी हकीकत सांगितली. आई, कविता इतकी बदलली आहे की तिने मला ओळखायलाही नकार दिला. तिने माझी ऑटो जप्त करून घेतली, ज्या ऑटोमुळे मी तिला DSP बनवलं होतं. आईने दुःखाने आठवण करून दिली की बाळा, तुला आठवतंय का, लग्नाच्या काही दिवसातच कविताने सांगितलं होतं की तिला पुढे शिकायचं आहे आणि आपल्याला तिचा खर्च उचलावा लागेल. तेव्हा तिने आपल्यावर जबरदस्ती केली होती आणि आपण खूप अडचणीतूनही तिला शिकवलं, पण आज ती आपल्यालाच विसरली. मदनचा 6 वर्षांचा मुलगा आपल्या आजीबरोबरच जास्त वेळ घालवायचा, कारण त्याची आई कायम कामात व्यस्त असायची. तो आईपासून दुरावलेला होता आणि कायम आजीसोबतच खेळायचा, तिच्याच कुशीत झोपायचा. कविताला सरकारी क्वार्टर मिळालं होतं, त्यामुळे ती तिथेच राहत होती आणि घरी खूप कमी यायची. दुसऱ्या दिवशी कविता वाट पाहत राहिली की मदन येईल आणि ऑटो सोडवण्यासाठी कोर्टाची कागदपत्र आणेल, पण मदन तिथे गेलाच नाही. कविता संतापाने थेट आपला पती मदनच्या घरी पोहोचली. तिने पाहिलं की मदन आपल्या आईच्या केसांमध्ये तेल लावत होता आणि त्यांचा मुलगा बाजूला खेळत होता. कोणाचंही मुलाकडे विशेष लक्ष नव्हतं, पण तो आनंदी होता आणि मस्त खेळत होता. कविता रागानेच म्हणाली, तू इथे आरामात बसलास आणि अजूनही ऑटो सोडवायला गेला नाहीस. मदन काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे बसून राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी होती, जणू त्याने सगळं काही गमावलं होतं. कविता आपल्या नवऱ्यावर आणि सासूवर ओरडू लागली, तुम्हाला मुलाला सांभाळता पण येत नाही का? असं कोणी मुलाची काळजी घेतं का? त्याला काही झालं असतं तर जबाबदार कोण असतं? मदनने कविताकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाला, तू काय बोलते आहेस? आम्हाला मुलाची काळजी घेता येत नाही? त्याचा जन्म झाल्यापासून ते आजपर्यंत आईनेच त्याला वाढवलं आहे आणि तिला नीट माहीत आहे की बाळाची काळजी कशी घ्यायची. उलट याबाबत तू काही बोलणं टाळलंस तर बरं होईल. मदनचं बोलणं ऐकून कविता अजूनच भडकली आणि म्हणाली की तू ऑटो घ्यायला का नाही आलास? मी सगळं नीट ठरवून ठेवलं होतं, पण तरीही तू वेळेवर पोहोचला नाहीस. मदनने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, जर तुला इतकीच काळजी होती तर त्या दिवशी थेट ठाण्यात जाऊन सांगायचं ना की माझी ऑटो जप्त करू नका म्हणून. तू मोठ्या अधिकाऱ्याच्या पदावर आहेस
सत्य शोधू शकतेस, पण तुला कदाचित वाटलं असेल की मी तुझ्या वर्दीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय, पण मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. हे ऐकताच कविता संतापाने ओरडली, तुमच्यासारख्या गावठी लोकांना काय कळणार ड्युटी कशी केली जाते? तुम्ही मुलाची नीट काळजीही घेऊ शकत नाही. इतकं बोलून तिने आपल्या मुलाचा हात धरला आणि त्याला खोलीत नेलं. तिथे जाऊन तिने मुलाचे सगळे कपडे आणि सामान भरायला सुरुवात केली आणि संतापाने म्हणाली, मला तुमच्यासारख्या गावरान माणसासोबत राहायचंही नाही. मी किती दिवस तुमची बडबड ऐकत राहायची. मदनने शांतपणे उत्तर दिलं, तुला जे योग्य वाटतं ते तू कर, मी काही अडवणार नाही. पण त्यांचा 6 वर्षांचा मुलगा रडू लागला आणि आपल्या आजीकडे पाहून म्हणाला, मला आई बरोबर नाही जायचं, मी बाबा आणि आजी बरोबरच राहणार. मुलाच्या या बोलण्यानेही कविता थांबली नाही. तिने त्याचा हात ओढला आणि जबरदस्तीने त्याला सरकारी क्वार्टरमध्ये घेऊन गेली. ही गोष्ट कविताच्या आई वडिलांनाही समजली तेव्हा त्यांनी तिला खूप सुनावलं, पण कविता आपल्या वर्दीच्या गर्वात होती. ती म्हणाली की मला कोणाशीच काही देणं घेणं नाही. ही गोष्ट ऐकून तिच्या आई वडिलांना फार दुःख झालं आणि त्यांनी तिला बोलणंच बंद केलं. तिचा भाऊही तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यालाही ती अपशब्द बोलत होती. हळूहळू कविता सगळ्यांपासून दूर होत गेली. तिने आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी एक नोकरानी ठेवली होती. एके दिवशी दुपारी नोकरानी मुलाला बाजारात घेऊन गेली होती. त्याचवेळी मदनची आईही तिथे काही खरेदीसाठी आली होती. जसे मुलाने आपल्या आजीला पाहिले, तो धावतच तिच्याकडे गेला आणि तिला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो रडत म्हणाला, आई, मला तुझ्या बरोबर राहायचं आहे, मला आई बरोबर जायचं नाही. आई एका घाणेरड्या काका बरोबर राहते आणि ते दोघंही मला मारतात. मदनची आई घाबरली आणि म्हणाली, बाळा, तू हे काय बोलतो आहेस? तुझी आई कोणत्या घाणेरड्या काकांबरोबर राहते? मुलाने उत्तर दिलं, आईच्या घरी दररोज एक काका येतात. कधी कधी सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस राहतात आणि रोज संध्याकाळी तर नक्कीच येतात. जर मी झोपलो नाही तर आई आणि ते काका मला बेदम मारतात. म्हणून मी आता झोपेचं नाटक करतो. जेव्हा ते दोघं एकत्र असतात तेव्हा खूप वेळ गप्पा मारतात आणि मोठ्याने हसतात. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. आजी, मला आता आईकडे राहायचं नाही. इतक्यात नोकरानी मुलाला शोधत तिथे आली. तिने पाहिलं की तो आपल्या आजीला बिलगलेला होता. ती पटकन त्याचा हात धरून त्याला ओढू लागली, पण मुलगा रडत म्हणाला, मला आईकडे जायचं नाही, मला बाबा आणि आजी बरोबरच राहायचं आहे. मदनच्या आईने नोकरानीला सांगितलं, काही हरकत नाही, तू निवांत तुझी खरेदी करून घे, तोपर्यंत मी थोडा वेळ माझ्या नातवासोबत बसते. तिच्या मनात आलं की तिने नातवाला घरी नेलं पाहिजे, पण ती असहाय्य होती. नोकरानीने स्पष्ट सांगितलं होतं, माझ्या मालकीनबाईंनी मला कडक आदेश दिले आहेत की हा मुलगा त्यांच्या घराशिवाय कुठेही जाऊ नये. आजी आपल्या नातवाला समजावत म्हणाली की बाळा, आत्तासाठी तुला आईकडेच राहावं लागेल, पण लवकरच आम्ही तुला न्यायला येऊ. हे बोलून तिने मुलाला समजावलं आणि त्याला नोकरानी बरोबर पाठवलं. मात्र ती घरी परतल्यावरही अस्वस्थ होती. नातवाने सांगितलेल्या गोष्टी तिच्या मनात सतत फिरत होत्या. त्यांची सून इतक्या खालच्या पातळीवर जाई असा त्यांना कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिला हे सर्व मदनला सांगायचं नव्हतं, पण शेवटी तिने सगळी गोष्ट त्याला सांगितलीच. ती म्हणाली की बाळा, आज बाजारात माझ्या नातूशी भेट झाली. त्याने सांगितलं की त्यांच्या घरी एक परका माणूस रोज येतो. तो त्याला ओरडतो आणि मारतो सुद्धा. मदन हे ऐकून हादरला. त्याने ठरवलं की स्वतः जाऊन सत्य पाहायचं. सुट्टीच्या दिवशी मदन आणि त्याची आई कोणालाही न सांगता थेट कविताच्या सरकारी क्वार्टरवर पोहोचले. मदनने दाराची बेल वाजवली. आत कविता नुकतीच झोपेतून उठलेली होती. तिने दार उघडलं आणि मदनला पाहून गडबडली. ती संतापाने म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? मदनच्या आईने उत्तर दिलं, आम्ही आमच्या सुनेला आणि नातवाला भेटायला आलो आहोत. यात चुकीचं काय आहे? कविता काहीच बोलली नाही. मदन सरळ घरात शिरला.
पण समोर त्याने जे काही पाहिलं ते बघून त्याचा संताप अनावर झाला. एका तरुण माणसाला बेडवर लोळताना पाहून त्याचं रक्तच खवळलं. बाजूला त्यांचा मुलगा झोपलेला होता. मदन संतापाने थरथर कापू लागला. त्याने रागाने कविताला एक जोरदार थप्पड मारली. कविता चिडून ओरडली. तिने त्या माणसाकडे पाहून म्हटलं की हे बघा, हाच तो माझा निकम्मा गावंढळ नवरा मदन. हे ऐकताच मदन आणखीन संतापला, पण त्याच्या आईने त्याला सावरलं आणि म्हणाली की बाळा धीर धर. मदनने आपल्या मुलाला उचललं आणि म्हणाला, म्हणजे यासाठीच तू इथे राहतेस? तो तरुण माणूस दुसरा कोणी नसून कविताचा वरिष्ठ अधिकारी होता, जिच्यासोबत तिचं ट्रेनिंगच्या वेळेपासूनच अनैतिक संबंध होते. आता जेव्हा सगळं उघड झालं तेव्हा कविताने थेट सांगितलं, बरं झालं की तुम्ही स्वतः येऊन सगळं पाहिलं. आता मला तुमच्यासारख्या गावंढळ माणसाशी काहीही संबंध ठेवायचा नाही. आजपासून मला तुमचा चेहराही पाहायचा नाही. मदन आपल्या मुलाला घेऊन निघू लागला. त्याची आईही शांतपणे निघून जाणार होती, पण अचानक कविताने त्याला थांबवलं. जाता जाता हेही करून जा. मी आधीच घटस्फोटाचे कागद तयार करून ठेवले आहेत, यावर सही करून टाका. मदनने काहीही न बोलता ते कागद उचलले आणि त्यावर सही केली आणि मुलाला घेऊन तो तिथून निघून गेला. आता मदन आपल्या घरातील एका खोलीत गप्प बसलेला होता. त्याची आईही त्याच्या जवळ बसली होती. ती विचार करत होती की माझ्या मुलाचं आयुष्य पुन्हा कसं सुरळीत करू. तेवढ्यात तिने जुनं कपाट उघडलं आणि काहीतरी शोधू लागली. अचानक तिच्या हातात एक कागद लागला. तो एका जमिनीचा दस्तऐवज होता. तिने तो मदनला दाखवला आणि म्हणाली की बाळा बघ, हे काय आहे? मदनने तो नीट वाचला आणि त्याला समजलं की ती जमीन कोट्यवधींची आहे. मदनने ती जमीन विकली आणि कोट्यवधी रुपये मिळवले. आता त्यांच्याकडे पैसा आला होता. त्यांनी एक सुंदर घर बांधलं. मदनला शिक्षणात खूप रस होता, पण त्याने कविताच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण सोडून दिलं होतं. पण आता त्याने निर्णय घेतला की तो स्वतःचं शिक्षण पूर्ण करणार. मदनची आई घरी लोणचं आणि पापड बनवायचं छोटंसं काम सुरू करू लागल्या. कविताची नोकराणीही मदनच्या आईला मदत करायला तिथे आली. हळूहळू त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. पैसा यायला लागला. आता मदनकडे पैशांची कमतरता नव्हती. तो पुन्हा त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागला आणि मेहनतीने अभ्यास सुरू केला. काही काळाने सुमारे 2 वर्षांनी मदनचं नाव SP पदासाठी निवडलं गेलं. ऑटोवाला SP म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्याच्याबद्दल मीडियामध्ये चर्चा सुरू झाल्या. लोक त्याची मुलाखत घ्यायला त्याच्या घरी येऊ लागले. मदन त्याच भागात पोस्टिंग घेतो जिथे कविता आधीपासूनच काम करत होती. दरम्यान कविता तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गैरसंबंधात अडकलेली होती. त्या अधिकाऱ्याने तिला लाच घेतानाचा एक व्हिडिओ बनवला होता. तो वारंवार तिला तो व्हिडिओ दाखवून धमकावत असे. कविताला आता आपली चूक जाणवत होती, पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण ती मदनला सोडून आली होती. वेळ जसजसा जात होता तिची परिस्थिती अधिकच वाईट होत गेली. तिला कळून चुकलं की ज्याच्यासोबत ती होती तो आधीच विवाहित होता आणि त्याला 2 मुलंही होती. एके दिवशी तिने त्याला याबद्दल विचारलं. त्यावर त्याने तिला धमकी दिली, जर काही बोललीस तर तुझा लाच घेतानाचा व्हिडिओ सर्वांना पाठवेल, तुझी नोकरी तर जाईलच. ही भीती मनात बसल्यामुळे कविता शांत शांत राहू लागली. तिने बोलणंही बंद केलं. छान छान कपडेही घालणं सोडलं. तो माणूस तिला फोन वापरूनही देत नव्हता. तिचं आयुष्य आता नरक बनलं होतं. एका दिवसाची गोष्ट आहे. SP साहेबांच्या स्वागतासाठी एक भव्य पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीला कविता हिला देखील आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा ती पार्टीत पोहोचली तेव्हा तिला स्टेजवर बोलावले गेले आणि काही शब्द बोलण्यास सांगितले. मात्र स्टेजवर जाताच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता SP असलेले मदन तिथे आले आणि त्यांनी पाहिलं की ही तीच कविता आहे जी पूर्वी गर्विष्ठ होती, पण आता खूपच अशक्त आणि दुबळी झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं
की तिची तब्येत फक्त अशक्तपणामुळे बिघडली आहे. हे ऐकून मदनला आश्चर्य वाटले. एक इन्स्पेक्टर इतक्या कमजोरीने ग्रस्त कसा होऊ शकतो? काही दिवसांनी कविता विचार करत होती की तिने मदनला भेटून सर्व सत्य सांगावे. त्याच वेळी जेव्हा ती बाजारात जात होती तेव्हा अचानक तिला तिची सासू भेटली. कविता थेट तिच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, आई तुम्ही कशा आहात? कविताच्या सासूने चष्मा घातला नव्हता, त्यामुळे तिला ती ओळखू लागली नाही. ती म्हणाली की तू कोण आहेस आणि मला आई का म्हणतेस? यावर कविता म्हणाली की आई मी कविता, ओळखलं नाही का? पण सासूने तिची ओळख नाकारली, कारण तिच्या परिस्थितीमुळे ती खूपच बदलली होती. सासू म्हणाली की तू माझ्या मुलाला नाकारलं होतंस, आता मला तुझी काहीच गरज नाही. आता मदनच्या आईचा व्यवसाय खूप चांगला चालत होता. ती बाजारात खरेदीसाठी आलेली होती. तिने कविताला स्पष्ट शब्दात सांगितले की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. कविता अक्षरशः गयावया करू लागली. आई मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. कृपया मदनला सांगा की त्याने मला क्षमा करावी आणि पुन्हा स्वीकारावं. पण सासू कोरड्या आवाजात म्हणाली की बाळा, तू केलेल्या चुका तुलाच भरून काढाव्या लागतील. आणि ती तिथून निघून गेली. काही दिवसांनी कविता खूपच निराश झाली. अखेर तिला ब्लॅकमेल करणाऱ्या त्या व्यक्तीकडे ती गेली आणि ठामपणे म्हणाली, तुला वाटत असेल तर तो व्हिडिओ व्हायरल कर किंवा माझा जीव घे, पण आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे बोलून ती तिथून पळून गेली आणि थेट मदनच्या घराच्या दरवाजासमोर पोहोचली. तिने जोरात दार ठोठावले. मदनने दरवाजा उघडला आणि पाहिले की कविता अगदीच हालाकीच्या स्थितीत उभी होती. तो थंडपणे म्हणाला की कोण आहेस? तुला काय पाहिजे? कविता रडतच म्हणाली की मदन, मी तुझी पत्नी आहे आणि हे तुझं मूल आहे. मदन तितक्याच कठोर आवाजात म्हणाला की मी तुला आधीच घटस्फोट दिलाय आणि हो, हे मूल आता माझ्या सोबतच राहील. मला तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही. जर पुन्हा इकडे आलीस तर तुला माझा राग पाहायला मिळेल. मदनने दरवाजा जोरात बंद केला. कविता जोरजोरात रडू लागली. त्यावेळी हे सर्व मदनची आई ऐकत होती, पण ती काहीही बोलली नाही, कारण तिला आधीच माहीत होतं की कविताने मदन सोबत खूप अन्याय केला होता. कविता निराश होऊन बाहेर पडली. तेव्हाच तिला कळले की त्या व्यक्तीने तिचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यामुळे तिची नोकरीही गेली आहे. तिने आपल्या भावाला फोन केला, पण त्यानेही तिच्याशी नातं तोडलं होतं, कारण कवितामुळेच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. तिचा भाऊ म्हणाला की तू माझ्यासाठी आता काहीच नाहीस आणि फोन कट केला. आता ती पूर्णपणे एकटी पडली. ज्याने तिला फसवलं तो तर तिला वापरून आधीच सोडून गेला होता. तिच्याकडे आता कुठेही जाण्यासाठी जागा नव्हती. अखेर तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. तिला कोणीही मदतीसाठी नव्हतं आणि एके दिवशी ती आयुष्य संपून निघून गेली. मित्रांनो, चुकीच्या नात्यांमध्ये गुंतल्याने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. चुकीचे निर्णय घेतल्याने स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य बर्बाद होऊ शकते. वेळेत पश्चाताप केला नाही तर नंतर सर्व काही करायला उशीर होऊ शकतो. आपण या गोष्टींमधून काही शिकू शकतो का? आपलं मत काय आहे? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि ही कथा इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.